नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 तर्फा पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे त्या मित्रांनो 6 जून 2024 पासून ग्राउंडला सुरुवात होत आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 10 सोलापूरचं जे मित्रांनो पत्रक आलेलं आहे मित्रांनो ग्राउंडचं। तर एसआरपीएफ गट क्रमांक 10 सोलापूरचं जे ग्राउंड आहे त्या 6 जून 2024 पासून ग्राउंडला सुरुवात होत आहे। तर मी तुम्हाला जे मित्रांनो या आधीपासून सांगत आलो आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, तर पहा या अगोदर सुद्धा आपण जे मित्रांनो व्हिडिओ टाकला होता 4-5 दिवसा अगोदर की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे जूनच्या पहिल्या हप्त्यापासून जे सुरुवात होणार आहे, कारण की लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतरच भरती प्रक्रियेला ग्राउंडचे जे मित्रांनो सुरुवात होणार आहे असं सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। ठीक आहे, तर आपला जो अंततः मित्रांनो हा जवळपास 80% जे मित्रांनो लागतो, एक लक्षात ठेवा। तर पहा मित्रांनो पोलीस भरतीचे जे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर बँड्समनचं ग्राउंड कधी होणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर शिपाईचं ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर चालकचं ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते माझ्या अंदाजाने हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कारागृहाचं ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते याबद्दल सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे आणि ते अपडेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो पोलीस भरतीचे जे मित्रांनो ग्राउंडला जे जून महिन्यापासूनच चालू होणार आहे, तर आतापासून चांगली तयारी करा, जबरदस्त मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा। ठीक आहे, आणि ह्या आशेवर बसू नका की बा आपलं ग्राउंड आता ऑक्टोबरच्या नंतर होणार आहे, तर यामध्ये आपलंच नुकसान आहे मित्रांनो। तुम्ही जर ह्या आशेवर बसाल की आपलं जे ग्राउंड आहे, काही जण असे आहे की बा आता ग्राउंड जे पोलीस भरतीचं हे ऑक्टोबर नंतरच होणार आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे। तर पहा मित्रांनो असं वाटू नका देऊ, कारण की तुम्ही जर मित्रांनो असं वाटून घेसाल की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे दिवाळीनंतर होणार आहे बा, तर पहा मित्रांनो तुमची या ठिकाणी चांगली तयारी नाही होणार आहे आणि तयारी जर नाही झाली मित्रांनो तर तुम्हाला ग्राउंडमध्ये या ठिकाणी कमी मार्क्स पडणार आहे, जेणेकरून उद्या चालून जर मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड आलं तर तुम्हालाच त्या ठिकाणी फिजिकलमध्ये कमी मार्क्स पडणार आहे, तर तुमचंच त्या ठिकाणी नुकसान आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यापासूनच मित्रांनो चालू होत आहे। ठीक आहे, तर एसआरपीएफ गट क्रमांक 10 सोलापूरचं तुम्हाला या ठिकाणी अपडेट दाखवून देतो। हे पत्रक मित्रांनो आलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर पहा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर विषय तुम्ही बघू शकता, पोलीस भरती प्रक्रिया सन 2022-23 करिता मैदाने प्रमाणित करून देण्याबाबत उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही दिनांक 6 जून 2024 रोजी सुरू होत आहे। त्या अनुषंगाने गटामधील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळाफेक 4 मैदाने तयार करण्यात आलेली असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे। तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळाफेक 4 मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो हे पोलीस भरती एसआरपीएफ गट क्रमांक 10 सोलापूरचं जे मित्रांनो हे पत्रक आलेलं आहे। ठीक आहे, आणि आता सर्वच मित्रांनो याची जे मित्रांनो भरती होणार आहे सर्वच घटकाची या ठिकाणी ग्राउंड होणार आहे एक एक करून। तर पहा या ठिकाणी चालकचं सुद्धा मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जे शिपाईच्या ग्राउंडला सुद्धा मित्रांनो सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर बँड्समनच्या ग्राउंडला सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे, कारागृह शिपाईच्या ग्राउंडला सुद्धा मित्रांनो लवकरच जे आहे ग्राउंडची तयारी चालू होणार आहे। ठीक आहे, तर पहा तुमचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो जून महिन्यापासूनच स्टार्ट होणार आहे। ठीक आहे, एक लक्षात ठेवा, कारण की पहा लोकसभेचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो 6 जूनला लागणार आहे। पोलीस यंत्रणेवरचा जो भार आहे मित्रांनो तो पूर्णपणे जे मित्रांनो कमी झालेला आहे। ठीक आहे, तर पहा जे तुमचं जे ग्राउंड आहे हे जे मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतरच तुमचे जे ग्राउंड होणार आहे। असे प्रत्येक जिल्ह्याचे मित्रांनो हे पत्रक या ठिकाणी येणार आहे, शिपाईचे सुद्धा पत्रक येणार आहे, ग्राउंडचे बँड्समनचे सुद्धा येणार आहे, कारागृहाचे सुद्धा येणार आहे, चालकचे सुद्धा येणार आहे। तर पहा या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यापासूनच तुमचे या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून चांगली फिजिकलची तयारी चालू ठेवा। एसआरपीएफमध्ये जर फॉर्म भरला असेल तर 3 इव्हेंट मित्रांनो तुम्ही आतापासून टायमिंग काढून जे मित्रांनो चांगली जबरदस्त तयारी करा। त्याचबरोबर शिपाईमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरी सुद्धा तुम्ही आतापासून जे तुमचं फिजिकल चांगला टफ बनवा आतापासून। ठीक आहे, कारण की फिजिकल जे मित्रांनो एकदम तोंडावर आलेलं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी ह्या भ्रमात पडू नका की बा आपलं जे ग्राउंड आहे हे ऑक्टोबर नंतर होणार आहे, दिवाळीनंतर होणार आहे। तर लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे। तुम्ही जर एवढा आशेवर बसताल की बा एवढा टाईम आहे
तर तुमचंच यामध्ये नुकसान होणार आहे। कदाचित उद्या करून जर ग्राउंड आलं मित्रांनो तर तुमचंच या ठिकाणी नुकसान होणार आहे, तुम्हालाच या ठिकाणी फिजिकलमध्ये कमी मार्क्स पडणार आहे। ठीक आहे, तर हॉल तिकीट जे आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या ह्या जवळपास मित्रांनो या मेच्या एंडिंगला जे आहे मित्रांनो हॉल तिकीट येणार आहे। ठीक आहे, तर आपापली तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा। ठीक आहे, कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे काम आहे एकदम मित्रांनो फास्ट आहे। ठीक आहे मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा बघितलं असेल 18,000 जागांसाठी पोलीस भरती निघाली होती। तर त्यांनी जे मित्रांनो जे फॉर्म भरले होते डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांनी फॉर्म भरले होते आणि लगेच मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंड त्यांनी घेतले होते। ठीक आहे, जानेवारी महिन्यापासूनच मित्रांनो फिजिकलला चालू झालं होतं। यावेळेस मित्रांनो एवढं लेट करून झाला पोलीस भरतीचा ग्राउंड, कारण की मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे मित्रांनो फिजिकल एवढं लेट गेलाय। ठीक आहे, पोलीस भरतीचं जे काम आहे एकदम फास्ट आहे मित्रांनो। मागची भरती तुम्ही बघितली असेल, हॉल तिकीट आल्या होत्या आणि हॉल तिकीट आल्यानंतर ग्राउंड सुद्धा चालू झाले होते, शिपाईचे सुद्धा ग्राउंड चालू झाले होते, SRPFचे सुद्धा ग्राउंड चालू झाले होते, तर चालकचे सुद्धा त्यावेळेस मित्रांनो ग्राउंड चालू झाले होते फास्टमध्ये। ठीक आहे, आणि एका दिवशी मित्रांनो हजार विद्यार्थी ते बोलावतात, एक लक्षात ठेवा। आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की जे जून महिन्यामध्ये पाणी वगैरे पडते, पाऊस वगैरे पडते, तर मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऊन असते, एक लक्षात ठेवा। एक महिना जे मित्रांनो ह्या जून महिन्यामध्ये सुद्धा जे ऊन तपते, एक लक्षात ठेवा, जास्त पाणी पडत नाही। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो आपल्या फिजिकलवर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, कारण की जून महिन्यापासूनच पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे। मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल मित्रांनो एकदम फास्टमध्ये ते भरती प्रक्रिया झाली होती। 18,000 जागांसाठी ती भरती होती आणि 18 लाख विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे मित्रांनो एकदम फास्टमध्ये जे मित्रांनो घेण्यात आलं होतं। ठीक आहे, 3 इव्हेंट असून सुद्धा। ठीक आहे, तर ह्या वर्षी जे मित्रांनो 17,000 जागा आणि जवळपास मित्रांनो 17 लाख फॉर्म आलेले आहे। ठीक आहे, तर जास्त टाइम या ठिकाणी लागत नाही मित्रांनो, त्यांना जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यामध्ये जे मित्रांनो फिजिकल होऊ शकते। ठीक आहे, ज्या ठिकाणी मित्रांनो 5,000 जागा आहे त्या ठिकाणी एका दिवशी 1,000 तरी विद्यार्थी बोलावले, तिथलं ग्राउंड 5 दिवसामध्ये होते, एक लक्षात ठेवा। CP मुंबईचं ग्राउंड जे आहे मित्रांनो थोडासा टाइम भेटणार आहे आणि मुंबईच्या ग्राउंडला मित्रांनो थोडासा टाइम भेटणार आहे, कारण की त्या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आले आहे। ज्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज असते तिथला ग्राउंड सर्वात आधी होते आणि ज्या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आले तिथला ग्राउंड थोडं लेट होते आणि एकदमही लेट मित्रांनो होणार नाही की दिवाळीच्या नंतरच होणार आहे। तर लवकरच मित्रांनो ते CP मुंबईच्या ग्राउंडला सुद्धा मित्रांनो सुरुवात होणार आहे। ठीक आहे, तर आतापासून तुम्ही फिजिकलची तयारी चांगली चालू द्या। आणि जेव्हा मित्रांनो 2014ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती 14,000 जागांसाठी, तर त्यावेळेस सुद्धा मित्रांनो तशीच कंडिशन होती, लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, मे महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले होते। 2014मध्ये फॉर्म भरल्यानंतर जे मित्रांनो लगेच ज्या विद्यार्थ्यांचे जे आहेत त्या ठिकाणी हॉल तिकीट सुद्धा आल्या होत्या मित्रांनो। जून महिन्यापासूनच मित्रांनो फिजिकल चालू होतं 2014मध्ये। ठीक आहे, तर मागचाच मित्रांनो आपण अंदाज मी तुम्हाला सांगितला होता आणि तोच अंदाज या ठिकाणी लागलेला आहे। ठीक आहे, तर जून महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता 2014मध्ये आणि जून महिन्यापासूनच मित्रांनो फिजिकल चालू झालं होतं पहिल्या हप्त्यापासून। ठीक आहे, तर यावर्षी सुद्धा असंच होणार आहे। तर SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचं मित्रांनो पत्रक आलेलं आहे। तर आतापासून मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा की ह्या भ्रमात पडू नका की दिवाळीनंतर ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, तर जून महिन्यामध्येच तुमचं ग्राउंडला सुरुवात होणार आहे, जून महिन्यामध्येच। आणि पोलीस भरतीचा ग्राउंड घ्यायला मित्रांनो जास्त टाइम लागत नाही। ठीक आहे, ज्या ठिकाणी 20,000 जरी फॉर्म आले असेल तर तिथलं ग्राउंड मित्रांनो 20 दिवसामध्ये होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मित्रांनो आताच तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, यावर्षी जे मित्रांनो फिजिकलचा कटऑफ थोडा जास्त लागणार आहे, कारण की मागच्या वर्षी फिजिकलचा कटऑफ कमी लागला होता 22, 30, 35 अशा प्रकारे, पण यावर्षी मित्रांनो कटऑफ जास्त जाणार आहे, 35-40 पर्यंत असा मित्रांनो कटऑफ लागू शकतो, कारण की फिजिकलसाठी भरपूर मित्रांनो या ठिकाणी टायमिंग भेटलेला आहे विद्यार्थ्यांना। ठीक आहे, तर मागच्या वर्षी एवढा टायमिंग होता नाही, पण यावर्षी मित्रांनो तुम्हाला जास्त टाइम भेटलेला आहे। आणि SRPF मध्ये जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला असेल तर SRPF SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 91च्या वरच घ्यावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला पेपर भेटणार आहे, अन्यथा तुम्ही फेल असणार आहे या ठिकाणी। बाकीचे जे कॅटेगरी आहे SC/ST कॅटेगरी सोडून सर्वच कॅटेगरीसाठी 93च्या वरच तुम्हाला SRPF मध्ये मार्क्स घ्यावं लागणार आहे, तेव्हाच मित्रांनो तुम्हाला पेपर भेटणार आहे SRPFचा, अन्यथा तुम्ही या ठिकाणी फेल असणार आहे 91-93च्या खाली जर असले तर। ठीक आहे, तर आतापासून चांगले फिजिकल बनवा मित्रांनो, फिजिकलची चांगली तयारी चालू ठेवा। तर लवकरच मित्रांनो या जून महिन्यापासूनच पोलीस भरतीचे ग्राउंड येणार आहे, बॅट्समनचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे, त्याचबरोबर शिपाईचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे, चालकचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे, कारागृहाचे सुद्धा चालू होणार आहे। आता जे मित्रांनो नवीन जे मित्रांनो पत्रक येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।